ठरलं तर मग प्रेक्षकांनो 10 मेचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. या भागामध्ये आपल्याला खूप जबरदस्त एक अगदी प्रियाची या घरात एंट्री झाल्यापासूनची आता तिची आज जी एक्झिट होणार आहे त्यापर्यंतचा सगळ्या तिच्या कारकिर्दीचा आढावा अगदी महिपत नागराज यांना सुद्धा समोर आणत कसा पद्धतीने सायली आणि अर्जुन यांनी केलाय आणि प्रेक्षकांनो आपल्याला सुद्धा मालिका सुरू झाल्यापासून जे सत्य माहित नाहीये ते सुद्धा सत्य आपल्या समोर कसं आलंय एक ना अनेक गोष्टी घडल्यात पाहूया. सगळ्यात पहिले आपण पाहिलं की एंट्री झालेली आहे सोहम जाधवच्या आईची आणि तिने आता सांगितलं विसरलीस विसरलीस मला. अगं सोहम जाधवची आई आहे मी, तो सोहम जाधव ज्याला आता तू तू आता त्याला कायमचं पांगळं करून ठेवलं होतंस. वंदना जाधव ओळखलंस का असं म्हणत ती आता बोलायला लागली आणि त्याच वेळेला तुझ्या पाठीवरती ती आता भाजऱ्याची खूण झाली होती. यावरती आता इकडे सांगायला लागतो अश्विन काय त्यावेळेला तुझ्या पाठीवरती भाजल्याची खूण झाली, पण तू तर मला सांगितलं होतंस की आश्रमामध्ये भाजलं होतं. यावरती सायली सांगायला लागते अश्विन भाऊजी अहो खोटं बोलणं हे काही तिच्यासाठी अवघड आहे का. मुळातच आता इकडे ज्या वेळेला या वंदना जाधव यांनी आम्हाला सांगितलं की तिच्या पाठीवरती खूण आहे भाजल्याची आणि त्याच वेळेला आम्ही आता ती खूण शोधण्याचं ठरवलं आणि त्यासाठी आम्ही आता पुढचा प्लॅन केला होता आणि त्यानंतर आम्ही आता तिला गुढीपाडव्याच्या दिवशी स्लीवलेस ब्लाऊज घालायला मी आईंना सांगितलं तिला देण्यासाठी आणि इथेच प्रिया अडकली. स्लीवलेस ब्लाऊज घालून आता तिच्या पाठीवरची खूण मी कन्फर्म केली आणि त्यानंतर मग आता खऱ्या अर्थाने आम्ही पुढचा डाव खेळला आणि त्याचमुळे ही आहे बबली लोखंडे, ही तन्वी किल्लेदार नाहीये. त्यावरती वंदना जाधव म्हणते हो आणि हिनेच आता लहानपणी माझ्या मुलाला हाफ मर्डर केलेला होता किंवा अटेम्प्ट टू मर्डर केलेला होता. प्रिया सांगते कोण कुठल्या बाईला इकडे आणून उभं केलंय आणि माझ्यावरती असे आरोप करताय तथाकथित तुमच्याकडे पुरावे तरी आहेत का. सायली सांगते हो आम्हाला वाटलंच होतं की तू हे सगळं बोलणार आणि त्यामुळे पुराव्याशिवाय आम्ही बोलत नाही आहोत. आमच्याकडे सायंटिफिक पुरावे आहेत आणि त्यानंतर सायली आणि कशा प्रकारे आपण आता DNA टेस्ट केली किंवा कशा प्रकारे या सगळ्यामध्ये प्रियाचे सॅम्पल आता मुद्दाम तिला चावी द्यायला लावली आईकडून आणि तिच्याशी भांडून तिचा आता DNA सॅम्पल घेतलं हे सायली सांगते आणि नंतर ती सांगायला लागते माफ करा प्रतिमा आत्या, त्या दिवशी मी तुमच्याकडे आले होते ते सुद्धा DNA सॅम्पल घेण्यासाठीच, तुमचा सुद्धा केस मी घेतला होता आणि सदाने मैनामे यांचे केस स्वतःहून आम्हाला दिले होते आणि त्याचमुळे आता इकडे हे DNA रिपोर्ट आता आम्ही इकडे दिले होते. प्रियाचे DNA रिपोर्ट आम्ही तिकडे मॅच करण्यासाठी दिले होते. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच त्याच रिपोर्टची आम्ही वाट पाहत होतो, पण प्रियाला ज्या वेळेला हे सगळं कळलं ना त्यावेळेला तिने आता एक घाणेरडी खेळी खेळली आणि ती म्हणजे आम्हाला संपवण्याची आणि त्यावरती मग आता लगेचच कल्पना सांगायला लागते काय बोलतेस तू. यावरती मग आता ती सांगायला लागते हो प्रियाकडे दुसरा कोणताही आता पर्याय नव्हता आणि त्यामुळे तिने आता आमचा जीव घेण्याचं ठरवलं आणि आमचा जीव घेत तिने आता इकडे आम्हाला ऍक्सिडेंट करण्याचं ठरवलं. यावरती पूर्णाजी म्हणते काय. कल्पना म्हणते भास्कर भास्कर मला आता सायली हे सगळं ऐकवतच नाहीये, इतक्या नीच पातळीला ही पोरगी जाऊ शकते. यावरती मग आता ती सांगायला लागते प्रिया सांगायला लागते खोटं बोलतायत हे खोटं बोलतायत. मी आता तुमचीच मुलगी आहे, बाकी कितीही कारस्थानं मी केली असतील तरी माझ्या अंगामध्ये प्रतिमा आणि रविराज यांचं रक्त वाहते आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. प्रियाचा हा आता वायफळपणा कुणी ऐकून घेत नाहीये आणि त्यानंतर अर्जुन सांगतो हिने आमचा अपघात करून आणला होता. यासाठी 2 सूत्रधार तिच्या आता सोबत होते आणि तेच 2 आता साक्षीदार म्हणून तिच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. ते कोण आहेत काय आहेत असं म्हणत त्यांनी आता नागराज आणि महिपत यांना तिकडे बोलवले. नागराज महिपत आल्यावरती सगळेच जण घरातले चिडले तरी अर्जुन अरे यांना का तू इकडे आणलेलं आहेस, काय कारण यांना आता इकडे आणण्याची असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो मुळातच प्रियाने यांच्या मदतीने आमचा ऍक्सिडेंटचा प्लॅन केला होता. आमच्या गाडीला उडवणारा तो ट्रक दुसरं तिसरं कुणाचाही नव्हता, तो ट्रक महिपतचा होता आणि त्यावरती महिपत म्हणतो खरं तर या सगळ्यामध्ये माझा काही हात नाहीये. याच प्रियाने मला येऊन सांगितलं की अर्जुन आणि सायली जिवंत राहिले तर तुमच्या सगळे प्लॅन फ्लॉप होतील आणि म्हणून फक्त हिने आम्हाला हे सगळं करायला सांगितलं. नाही तर या पापाचा धनी मी नाहीये, या पापाचा धनी आता ही फक्त प्रिया आणि प्रियाच आहे असं म्हटल्यावरती मग आता नागराज सांगायला लागतो खरं तर आता मी पापाची शिक्षा जेलमध्ये भोगतोय, पण माझ्यापेक्षा जास्तीत जास्त पाप करणारी मुलगी जर कुणी असेल ना तर ही प्रिया आहे.
प्रिया जेलमध्ये आली होती अर्जुन सायलीची सुपारी घेऊन, असं म्हटल्यावर ती एक 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 करत आता सगळा प्लॅन इकडे आता प्रियाचा सगळ्यामध्ये फ्लॉप करण्यामध्ये मोठा हात असतो महिपत आणि नागराजचा. आणि त्यावरती मग लगेचच इकडे आता पूर्णाजी म्हणायला लागते, अर्जुन पण तुला कसं कळलं की ही तुझा अपघात घडवून आणणार आहे ते? आणि त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, मुळातच आता इकडे मला ॲडव्होकेट देशमुख यांचा कॉल आला होता आणि ॲडव्होकेट देशमुखने मला त्याच वेळेला हे सगळं सांगितलं होतं आणि अजूनही मी आता ॲडव्होकेट देशमुख यांना फोन करून तुम्हाला सांगू शकतो. आणि तो ॲडव्होकेट देशमुखांना कॉल करतो. देशमुख कॉल केल्यावरती देशमुख आता सांगायला लागतात, हॅलो अर्जुन सुभेदार बोला ना. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, देशमुख त्या दिवशी जे काही घडलं होतं ना ते सगळं सगळं आता इकडे तुम्ही सांगाल का? असं म्हटल्यावरती मग लगेचच देशमुख सांगायला लागतात, हो म्हणजे आता प्रिया मॅडम माझ्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी आता मला सांगितलं होतं की आता या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली यांचा अपघात घडवून मी आणणार आहे आणि म्हणूनच मी तुमच्यापर्यंत ही न्यूज पोहोचवली. असं म्हटल्यावरती सायली सांगायला लागते, मुळातच हिने आता अजूनही बरीच कारस्थानं केलीत. ही आता आमच्या मागावरती संतोषला ठेवलं होतं आणि त्या संतोषच्या करवेहीला समजलं की शांता मावशीला आम्ही आता एका वेगळ्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याच वेळेला संतोषला आत आणलं जातं. संतोषला आणल्यावरती प्रियाची भंबेरी उडालेली आहे आणि प्रिया आता सांगत आहे की हे सगळ्यामध्ये माझा काही दोष नाही. आणि ती विचारते, अरे देवा आता ह्या संतोषने खुनाचं सांगितलं तर? आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, बोल संतोष तुला कोणालाही घाबरायची काही गरज नाहीये, तू जे काही खरं खरं आहे ते सगळ्यांच्या समोर आता सांग. आणि त्यावरती संतोष सांगतो, हो मला यांनी शांतावरती पाळत ठेवायला सांगितलं होतं आणि त्याच वेळेला शांता मावशी मला एका हॉस्पिटलमध्ये जाताना दिसली आणि म्हणून मी प्रिया मॅडमना कॉल केला की शांता मावशी हॉस्पिटलमध्ये आले आणि तिकडून आता अर्जुन सरांनी तिला कुठे ठेवले तो सुद्धा पत्ता इकडे आम्ही शोधला होता. ज्या वेळेला तो पत्ता आम्ही शोधला आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे शांताच्या घरी आम्ही गेलो. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे हे इथपर्यंतची गोष्ट तर सगळ्यांना माहिती आहे, पण शांताच्या घरी गेल्यावरती काय घडलं? शांताच्या घरी आता नक्की काय घडलं होतं हे सांगू शकशील का? संतोष बोल, तुला कुणालाही घाबरायची काहीच गरज नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मग आता संतोष इकडे सांगायला लागतो, हो खरं सांगायचं तर आता मला या सगळ्यामध्ये म्हणजे आता जे काही घडलंय ते सांगायलाच पाहिजे. मी कोर्टामध्ये माझ्यावरती खुनाचा आरोप घेतला असला तरी हा खून मी केलेला नाहीये. ज्या वेळेला आम्ही तिकडे गेलो त्यावेळेला चिडलेल्या प्रियाने शांतावरती असा काही घाव केला आणि त्यानंतर शांताला मात्र आता तिनेच मारलंय आणि त्यानंतर सगळे आता खुनाचे सगळे पुरावे तिने आता नष्ट केलेले आहेत. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच प्रियाचं सगळं भांड फुटलंय आणि प्रेक्षकांनो शांताचं सगळं खून कसा केला इथपासून ते आता शांताच्या बाबतीत काय काय घडलं होतं हे सगळं मात्र आता समोर आल्यानंतर मग मात्र खूपच मोठा गहजब झालेला आहे. आणि या सगळ्यामध्ये आता मात्र प्रियाचं भांड फुटलंय. प्रियाचं भांड फुटल्यावरती तो आता सांगायला लागतो, हो शांताचा खून करणारी दुसरी तिसरी कुणीच नाहीये तर आता हीच व्यक्ती आहे. असं म्हटल्यावरती मग आता प्रिया चांगलीच गडबडली आणि त्यानंतर रविराज म्हणतात, खून करण्याच्या पर्यंत इतक्या नीच पातळीला आता इकडे ही गेलेली आहे, खरंच मला काही कळत नाहीये. आणि त्यानंतर मग आता रविराज जास्त चिडलेत. प्रताप म्हणतात, काय चाललंय काय? म्हणजे अगं किड्या मुंग्यांसारखं म्हणजे माणसांना मारायला पण तू आता कमी करत नाहीयेस, खरंच काय बोलावं तरी काय तुला? असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच सगळे प्रियाकडे पाहतात. प्रिया सांगते, नाही माझ्यावरती खोटा आरोप होतोय. यावरती सायली सांगायला लागते, हिनी आता या सगळ्यामध्ये हे जे काही केलंय ना तो सगळा प्रकार आमच्या लक्षात आला आणि त्यानंतर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींची एक एक करत मदत घेतली आणि त्यानंतर मग आता कशा पद्धतीने सायलीची मैत्रीण ऊर्जा, कृष्णा त्याचबरोबर एक एक सगळ्या मैत्रिणींनी म्हणजे आता इकडे ईश्वरी या सगळ्यांनी कशी मदत केली हे सगळं आता सायलीने सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. काव्यापासून नंदिनीपासून ते आता रमापासून ते सगळ्या गिरिजा या सगळ्या जणींनी कशी मदत केली, नुपूर सगळ्यांनी केलेली मदत, जानकी हे आता ती सांगते आणि कशा पद्धतीने प्रियाचं भांड फोडलं हे पण ती सांगायला लागते. आणि त्यानंतर प्रिया आता सदामाईना यांना मारायला कशी गेली होती, त्यांना इंजेक्शन देऊन कशी मारणार होती, हे सगळं ज्या वेळेला ती आता सांगायला निघते पण त्याच वेळेला मात्र आता इकडे सगळ्यांचे घरच्यांचे धाबे दणाणलेत. कुणालाच काहीच कळायला मार्ग नाहीये
की या सगळ्यामध्ये नंतर आता काय घडलंय. पण हे सगळं होत असताना मात्र आता इकडे प्रिया पळण्यापासून तिला पकडण्यापर्यंतचं सत्य समोर आल्यावरती कल्पना म्हणायला लागते, "अच्छा, म्हणजे आता हे सगळं म्हणजे मी तुम्हाला या घराच्या बाहेर आता जाऊ देत नव्हते. त्यासाठी तुम्ही हे सगळं करत होतात का?" सायली सांगते, "हो आई, तुम्ही आम्हाला घराच्या बाहेर जाऊ देत नव्हतात आणि त्याचमुळे मग आम्ही हे सगळं करायचं ठरवलं." आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, "पण खरं सांगू का? तर आता मला मला या सगळ्यामध्ये या गोष्टीचा फायदाच झाला. म्हणजे त्यामुळे आम्हाला आम्हाला या सगळ्यामध्ये डी-एन-ए रिपोर्टची वाट बघता आली आणि जर का हिला आता हे सत्य सगळं समजलं असतं, तर हिने अजिबात डी रिपोर्ट आमच्यापर्यंत पोहोचू दिले नसते." आणि त्यावरती रविराज म्हणतात, "पण मी ज्यावेळेला डी रिपोर्ट केले होते, त्यावेळेला मग ते डी रिपोर्ट कसे काय पॉझिटिव्ह आले?" आणि त्यावरती सायली सांगायला लागते, "हिच्यासाठी डी रिपोर्ट मॅनेज करणं हे अवघड आहे का?" मग आता अर्जुन सांगायला लागतो, "मुळातच या सगळ्यामध्ये सीनियर, अरे तुला समजतंय का? ज्यावेळेला आता इकडे प्रतिमा आत्याची डेड बॉडी, जी प्रतिमा आत्याची नव्हतीच, तरी सुद्धा आता इकडे खरं सांगायचं तर म्हणजे काय आपण बघितलं ना, तरी सुद्धा ते मॅनेज झालं होतं. सगळं आता हे सगळं तिनेच मॅनेज केलेलं आहे." आणि त्यानंतर मग आता सायली सांगते, "डी रिपोर्ट आलेले आहेत." रविराज म्हणतात, "बोल अर्जुन, बोल. मला आता खरं सांग, काय आहेत ते डी रिपोर्ट?" असं म्हटल्यावरती अर्जुन आता गप्प बसलाय आणि त्यावरती मग आता इकडे रविराज सांगायला लागतायत, "अजिबात नाही. लवकरात लवकर जे काही खरं आहे ते आता सगळं मला तू सांग. मला आता सगळं समजलं पाहिजे." आणि असं म्हटल्यावरती मुळातच आता इकडे रविराजांना अर्जुन काही बोलणार त्यावरती आता इकडे रविराज म्हणतात, "हे बघ, मी या सगळ्यामध्ये सक्षम आहे. तू काहीही झालं ना, तरी सुद्धा मला आता खरं नक्कीच सांगू शकतोस. बोल, लवकर बोल." असं म्हटल्यावरती अर्जुन सांगायला लागतो, "हे डी सॅम्पल मॅच झालेले आहेत सदा आणि मैना यांच्यासोबत. सदा आणि मैना यांना आता हे डी रिपोर्ट मॅच झालेत आणि त्याचमुळे आता इकडे ही सदाशिव म्हणजे बबली सदाशिव लोखंडे आहे हे कन्फर्म झालंय." आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सगळ्यांनाच हा धक्का बसलाय. पण अजूनही बऱ्याचशा गोष्टी समोर येणं बाकी असतं. मग आता इकडे नागराज सांगायला लागतो, "खरं तर मला 20 वर्षापूर्वी मी जो काही अपघात घडवून आणला, तर तो अपघात मात्र आता फसला होता आणि त्यापासून मी आता 20 वर्षापासून संधी शोधत आहे. 20 वर्षापासून मी या गोष्टीची संधी शोधत होतो, की या सगळ्यामध्ये नक्की आता पुढे काय करू." आणि त्याच वेळेला ही आता आश्रमातून एक गाठोडं घेऊन तिकडे आलेली होती. आश्रमातून गाठोडं घेऊन आल्यावरती मग आता ते गाठोडं खऱ्या तन्वीचं आहे हे फोटोवरून मी आता ओळखलं होतं. ज्यावेळेला फोटोवरून ते गाठोडं मी ओळखलं आणि त्याच वेळेला फोटोवरून गाठोडं ओळखल्यावरती मी आता लगेचच विचार केला आणि त्यानंतर मी प्लॅन आखला. माझ्या प्लॅनचा ही सुद्धा भाग झाली आणि यानंतर मग आता जे पुढे घडलंय ते अर्जुन आणि सायली या दोघांनी तुमच्या समोर असं मांडलेलं आहे." असं म्हटल्यावरती प्रियाची सगळीच भांडी फुटलेत आणि ही भांडी फुटत आता मात्र प्रिया या सगळ्यामध्ये अचूकपणे अडकत गेलेली आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे प्रिया सांगायला लागते, "नाही, मी निर्दोष आहे." त्यावरती महिपत आणि नागराज सांगतात, "ही निर्दोष असेल ना, तर जगातली सगळी निर्दोष आहेत." एक एक करत प्रियाची भांडी फुटलेत, पण आता अर्धच सत्य झालंय. प्रिया तन्वी नाहीये, पण प्रियाने कुणाचं गाठोडं चोरलं, काय चोरलं, हे मात्र येणाऱ्या भागात कळणार.